मग अशा वेळेला शिक्षकांनी मार्गदर्शन कसं करायचं विद्यार्थ्यांना? बाहेर सपोर्ट नको आहे, सपोर्ट घरातून मिळाला. मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार करण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. तुम्ही लहान वयातल्या मुलींचा आत्ता संदर्भ घेतला की या वयात प्रेम नसतं, पण तरीही असे काही अनुचित प्रकार घडतात ज्या वेळेला लहान वयात मुली प्रेग्नंट होतात. इतक्या लहान वयात की ते सांगणं सुद्धा खूप त्रासदायक आहे. पण मग तो प्रसंग किंवा ती गोष्ट एका दिवसात होण्यासारखी नाही नैसर्गिकरित्या. तर याला जबाबदार कोण आहे की ज्या पद्धतीनं या कमी वयात? एक तर याला जबाबदार म्हणजे एक नैसर्गिक ओढ आहे स्त्री पुरुषांची, तो निसर्ग आहेच. पण या निसर्गाबरोबरच कुठल्या वयात काय करायचं याची समज पाहिजे ना. समज पाहिजे. ते समज नसलं तर म्हणजे कुतूहल असतं मुलींच्या मध्ये. म्हणजे कुठंतरी मोबाईलमध्ये बघितलेलं असते, पिक्चरमध्ये बघितलेलं असते, टी व्हीमध्ये बघितलेलं असते की शरीर म्हणजे आज तरी मोबाईलमध्ये काय वाटेल ते बघायला मिळतं. मग हे जर शारीरिक संबंध बघितले मुलीने किंवा मुलाने तर कुतूहल असतं, आपण करून बघूया. मग संधी मिळाल्या तर मुली म्हणजे याचे परिणाम काय होतील हे माहीत नसतं त्यांना. 7वी 8वीच्या मुलींना काय समजतं? पण निसर्ग आपलं काम करतो. निसर्ग थांबत नाही. निसर्ग आपलं काम करतो. निसर्ग असा विचार करत नाही आहे की आपण ही लहान आहे, हिला गर्भ राहू नये, हे निसर्ग विचार करत नाही. मग हे आहे ना तिथं. मग याला पालक जबाबदार आहेत का? एकूणच सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे असं म्हणते. फक्त पालक कुठंपर्यंत पुरणार त्यांना? घरातून बाहेर पडेपर्यंत. घरातून बाहेर पडल्यावर काय? शिक्षकांचं लक्ष असलं पाहिजे. आता शिक्षकांचा विषय निघालाय, पण बऱ्याच वेळेला काय होतं की शिक्षक सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे. पण मग सगळ्या शिक्षकांना त्या कटघऱ्यात उभा करण्यात अर्थ बरोबर नाही. मग एका बाजूला आपण म्हणतो की शिक्षकांनी पण मार्गदर्शन केलं पाहिजे, पण आज शिक्षकांना जे संशयाच्या चौकटीत पाहिलं जातंय, खास करून पालकच पाहतात, त्यामुळे शिक्षकांना पण मर्यादा येते. मग अशा वेळेला शिक्षकांनी मार्गदर्शन कसं करायचं विद्यार्थ्यांना? आता म्हणजे एक विषय शिकवला जातो. हा विषय शिकवत असताना त्याचे फायदे तोटे काय होईल, पुढं काय झालं तर तुम्ही काय करायचं, हे सगळं सांगितलं पाहिजे. म्हणजे शरीर विज्ञान शिकवलं जातं. बरोबर आहे. पण शरीर विज्ञान म्हणजे हे येत नाही त्यामध्ये. तुमच्या शरीराची रचना येते, बाकी गोष्टी येतात, गर्भ कसा राहतो हे येईल त्यामध्ये, हे सगळं येतं. पण अशा परिस्थितीमध्ये वागायचं कसं? समजा इथं बलात्काराची घटना घडली, मी सांगितली तुम्हाला. असं वर्गामध्ये जर एखादी मुलगी राहिली, शेवटी राहिली आणि काहीतरी मुलं आली, तर मुली घाबरून न जाता आरडायला पाहिजे, ओरडायला पाहिजे, बोंबलायला पाहिजे, लोकांना ऐकू जाईल असं केलं पाहिजे. ह्या गोष्टी त्यांना घाबरूनच मुली बसतात ना. मग हे न घाबरता केलं पाहिजे. तुम्ही ते विषय काढला आता की आरडायला पाहिजे, ओरडायला पाहिजे, आणि मग ह्या सगळ्या चक्रामध्ये पालकांची, माझ्यासारख्या पालकांची एक संकल्पना झाली की मुलींनी कराटे शिकलं पाहिजे, मग डिफेन्स केला पाहिजे वगैरे वगैरे. ही कुठेतरी दिशाभूल होते का? कारण की शिकणं वेगळं आणि ते इम्प्लिमेंट करणं ते धाडस लागतं ना त्याला. तुम्ही कराटे शिकला, कराटेच्या क्लासमध्ये किंवा स्पर्धेमध्ये तुम्ही बक्षीस मिळवाल, पण त्या प्रसंगी तुम्हाला कराटे करायला धाडस पाहिजे ना. कराटे करून त्याला थोबाटीत द्यायला, त्याला थांबवायला धाडस पाहिजे ना. ते धाडस बालपणापासूनच केलं पाहिजे. मुलीने हे करायचं नाही, ते करायचं नाही म्हटलं, मुलगी करणार कसं ते? बरोबर आहे. मुली करणारच नाही ते. मुलींना तुम्ही हे करायचं नाही, ते करायचं नाही हा विषय काढला, तर एका बाजूला बदलणारी मानसिकता समाजाची, पुरुष प्रधान संस्कृतीची बदलणारी मानसिकता, दुसरीकडे पाश्चात्य देशातून आलेला फॅमिनिझम, त्यातून बदलणारं कल्चर, कपडे वगैरे वगैरे, आणि मग त्यातून पण जास्त वेळपर्यंत मुली बाहेर थांबणं वगैरे, हे की मुलींवरती बंधनकारक आहे. पण मग लवकर ये, हे करू नको, असे कपडे घालू नको, तसे कपडे घालू नको, हे बंधनकारक आहे की काळाची गरज आहे? तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हालाच
की दोष कपड्यात आहे त्या पुरुषाच्या नजरेत आहे. पुरुषाच्या नजरेत. नजरेत आहे. आता जेव्हा 2 वर्षाची मुलगी असते, तिच्यावर रेप होतो, ती कुठले कपडे घातलेले असते तेव्हा? नसतेच ना. कपड्यांचा संबंध नाही आहे. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी आहे की असे कमी कपडे घातल्यानं उद्युक्त व्हायला होतो. ही पण एक बाजू आहे. बरोबर आहे. हां, ही पण बाजू आहे. आता आपण बघतो, म्हणजे आता मी बाई असून सुद्धा अशा कपड्यातल्या मुलींना बघितलं तर जरा असं किळसवाणं वाटतं. किळस वाटणं म्हणण्यापेक्षा असं का असं मुली करतात, का करतात? का करतात असं वाटतं. मग हेच होऊन जातं. मग म्हणजे पुरुष स्त्री मुली वेगळा विचार येतो. विचार वेगळा विचार नाही. म्हणजे असं वाटतं की बाईला जर असं बघावं असं वाटतं तर पुरुषाला पण बघावं असं वाटणारच ना. मग आपण शरीर काय म्हणजे असं उघडून दाखवण्यासाठी आहे का, असा प्रश्न. म्हणजे आता म्हातारी झाली असं असो, पण आमच्या पिढीच्या मनामध्ये असं येतं बरोबर आहे की कशासाठी असं उघडून आकडे फिरायचं असं वाटतं. पण आत्ताच्या मुलींना वाटत नाही तसं. त्यात काय आहे म्हणजे असं वाटतं. मॅडमचा जो हा विचार आहे हा प्रत्येक आईचा, आजीचा आहे. कदाचित आत्ता ज्या पद्धतीनं ज्या वयोगटाचं आपण वर्णन करतोय त्याच्याही पुढच्या वयोगटांच्या महिलांचा स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तेच म्हटलं मी की हे जे शोषण होतं किंवा बलात्कार होतात हे कपड्यांमुळे होत नाहीत होत, पुरुषांच्या मानसिकतेमुळे होतात. बरोबर. आता एखादा पुरुष फिरायला लागला अर्धवट कपड्यामध्ये तर पोरी काय त्याच्या पाठीमागे जातात? नाही जात. मुलंच का पाठी? इच्छा असली तरी नाही जात. इच्छा असली तरी नाही. इच्छा होईल, हा, नाही होणार असं नाही होणार, तरी जाणार नाहीत. पण मुलींच्या मागे कसं लागतात? मग हे कुठंतरी बदललं पाहिजे ना. हा फारच महत्वाचा विषय आहे की हे बदललं पाहिजे, हे बदलायला हवंय, याच्याबद्दल दुमत नाहीये. पण त्याचबरोबर आपण ज्या समाजात वावरतोय त्या पद्धतीनं आपलं आचरण पण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आता याच्यावरून विषय निघालाय म्हणून मी थोडासा मुलींच्याकडचाच विषय आणतो की जर आपण कंपॅरिझन केलं, आकडेवारी काढली तर साधारणतः अशा पद्धतीचे कपडे वगैरे हा तरुणांचा प्रकार आहे. 80% तरुण मुली किंवा अविवाहित मुली किंवा नुकत्याच झालेल्या अगदी 30 बिलो 30 असा प्रकार असतो. आणि मग त्यामुळेच आता आपल्या देशात वगैरे असं काही नियम निघाले की मंदिरांमध्ये तुम्ही असे कपडे घालू नका, तसे कपडे घालू नका. तर हे बंधन नाहीये, हे संस्कार आहेत आपल्या. नाही, मला असं वाटत नाही. त्याविषयी मला असं वाटत नाही. मंदिरामध्येच का? हा, तेच मला जाणवलं. उलट मंदिरामध्ये तुम्हाला धोके नसतात 4 लोकांमध्ये. तेच बाहेरच्या बाजूला बाहेर जो धोके असतात बाजारमध्ये, ह्याच्यामध्ये. तर साधं बघा तुम्ही, बसमध्ये अनोळखीच असतात सगळे, पण एखादी स्त्री असेल तर तिचा किती गैरफायदा घेतला जातो. म्हणजे गर्दीच्या वेळेला, आता गणपती सीन बघत असताना गणेश चतुर्थीच्या वेळेला जिथं गर्दी येते, स्त्री पुरुष एकत्र येतात, तिथं खूप बायकांना सहन करावं लागतं. खूप 12वीला एक माझी कथा होती, स्पर्श नावाची. याच विषयावरची कथा होती ती, 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये होती. याच विषयावरची होती की धक्के बसतात, मुद्दाम धक्के देतात पुरुष म्हणा किंवा तरुण मुलं म्हणा. बाई बसली, मुलगी बसलेली असेल तर धक्के देतात. तेव्हा बाई काय करते? बाजूला सरकते. बसमध्ये बसलेली असेल, बाजूला सरकते. किती सरकणार बाजूला? मग अशा वेळेला आपणच अंग चोरून बाजूला बसण्यापेक्षा, हो सरका तिकडं, जरा जोरात म्हटलं 4 लोकांना ऐकू गेलं की तो एवढा बाजूला सरकतो की परत येत नाही. शर्मेनी. असं हे धाडस पाहिजे ना बोलायचं. हा मुद्दा बरोबर आहे. गर्दीच्या ठिकाणी कदाचित चुकून होत असेल किंवा नाही, चुकून झालेला स्पर्श आणि मुद्दाम केलेला स्पर्श बाईला ओळखतात, मुलीला ओळखतात. याच प्रकरणावरून जे प्रकरण तापतंय आता बेंगलोरचं, ते तुम्हाला कल्पना असेल. मग अशा वेळेला याचा गैरफायदा पण घेतला जातो आणि पुरुषांना दोषी तर धरलंच जातं. आज त्या तरुणाने आत्महत्या केलेली आहे. अगदी 18 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे. अशा पद्धतीची महिलांची किंवा मुलींची सुद्धा मानसिकता आहे. पैसे काढणं किंवा एखाद्याला जाळ्यात ओढणं, याबद्दल तुमचं काय? कुठे आहे, पण हे अपवादात्मक आहे. अपवाद आहे तो. अपवाद म्हणजे काय? सरसकट नाही. अपवाद आहे, तसे घडायला लागलेले आहेत, गैरफायदा घेतला जातो आहे. म्हणजे अपवाद म्हणूनच बघायला पाहिजे त्याच्याकडे. सर्वसामान्य बायका, सर्वसामान्य मुली असं नाही करणार.
क्वचित अपवाद होतात. आता नियमाला अपवाद असतात तसं सगळीच मुलं वाईट असतात असं नाही. हा, हे पण महत्वाचं ते आहे. पण महत्वाचं सगळीच मुलं वाईट असतात वाईट तर असतात. सगळेच पुरुष वाईट वाईट असतात तिथे पण अपवादच आहे असं अपवादच आहे. पण प्रमाण त्याचं प्रमाण जास्त. जास्त आहे. इकडे 1% असेल ते तिकडे हो, 20%, तिकडे 30% ह्या प्रमाण आहे. आणि काही न करणाऱ्या मुलींना पण ते भोगावं लागतं ना. सरसकट मग त्याचा सरसकट भोगावं लागतं. आता हा विषय आहे, हा खूप मोठा विषय आहे आणि याच्यावरती अगदीच मोठं चर्चासत्र बसू शकतं. पण मला आता पुन्हा एकदा मुलींच्या पर्सनल गोष्टीच्या विषयावरती यायचं की आपला जो विषय आहे त्याला धरून की अ, अ, मुली वयात येतात, लहान मुली वयात येतात आणि जसं की आपण मगाशी MCचा विषय केला, पिरियड्स सुरू होतात. तर तो पिरियड सुरू होताना पहिल्या पिरियडच्या वेळेला त्या मुलीला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार करण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? अगोदर सांगितलं पाहिजे. म्हणजे एकदम तरी वयात येत नाही. हळूहळू शरीराची रचना बदलत जाते वगैरे. ते समजतं, सगळ्यांना समजतं. त्यावेळेला तिला कल्पना दिली पाहिजे की आता थोड्या दिवसामध्ये कधी 2 महिन्यात 6 महिन्यात तू वयात येशील. मग वयात येणं म्हणजे काय? तुझ्या योनीमार्गे रक्तस्राव होईल, तेव्हा घाबरू नको तू. प्रत्येक बाईला होत असतं, तू घाबरू नको. शिक्षकांना सांग आणि घरी ये. असं त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं प्रत्येक बाईला होऊ शकतं. त्यात घाबरण्याचं काही नाही आहे, रडण्याचंही काही नाही आणि स्वतःला दोष देण्याचंही काही कारण नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे, हे सांगितलं पाहिजे. एक नैसर्गिक हां, प्रक्रिया आहे. नैसर्गिक आहे, त्यामध्ये काहीच हे नाही आहे. पण ही कल्पना दिली पाहिजे. मग कल्पना नाही दिली की असं का व्हायला लागले आपल्याला, असं का होतंय, म्हणजे मुलगी घाबरून जाते, रडायला लागते. पण हे अगोदर सांगितलं तर घाबरत नाही ती. पण तरी आजकाल पालकांना अवघडच वाटतं हे बोलताना. इतका सुधारित समाज होऊन सुद्धा अगदी ITत काम करणारे पुरुष असतील, महिला असतील, खूप शिकलेल्या महिला आहेत, पुरुष आहेत. त्यांना काय वाटतं नेमकं? का असं होतंय? अजून नाही, तो संवाद होत नाही. होत नाही. व्हायला पाहिजे खरं, का होत नाही? तेच ते काय वेळ मिळत नाही, काय त्यांना समजत नाही. कारण मी आहे, म्हणजे मला माहिती नाही, माझा अनुभव नाही आहे. पण IT क्षेत्रामधले काम करणारे एवढे दमून येतात घरी. दोघं जर असतील ITमध्ये, एवढे दमून येतात की एकमेकांशी बोलायला सुद्धा त्यांना उत्साह नसतो. मग त्या मुलीकडे लक्ष देणार. पालकांनी मुलांसाठी वेळ काढला काढला पाहिजे. तो एकमेव मार्ग आहे. आणि फार वर्ष काढावं लागत नाही. तुम्ही एक 15-16 वर्षापर्यंत जरा लक्ष दिलं तर नंतर ते त्यांचे इंडिपेंडंट मुलं ती तयार होतात. मुलं चांगलं वाईट त्यांना समजतं. मुलांना त्यांचं भविष्य हाताळता येतं. इतर बरेच प्रॉब्लेम असतात, मुलींना असतात, मुलांना असतात, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आणि मुलांना पण सांगितलं पाहिजे की तू कुठं फसू नको. म्हणजे फक्त याच गोष्टीमध्ये व्यसनामध्ये फसू नको. ह्या पण गोष्टीचं आहेतच ना. म्हणजे एक सिगरेट ओढून बघितलं तर काय बिघडतंय? नाही, तू फसू नको हे सांगितलं पाहिजे ना. अनेक गोष्टी आहेत अशा. आजकाल मुली पण सिगरेट ओढायला लागलेले आहेत. या विषयावरतीच मी येणार होतो. आज आपला विषयच मुलींचा आहे, मुलींना समर्पित आहे. सिगरेट हा तर फार पुढचा विषय धरून चाला की अर्थात त्यात पण अपवाद आहे की 1000त 1 मुलगी, 1000 मुलं सिगरेट ओढत असतील तर 10 मुली सिगरेट ओढत असतील. पण त्याच्यापेक्षा एक भयानक समोर येते वास्तव. अर्थातच आपल्यावरती पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे, त्याचं फेमिनिझम झाले आणि त्यातून जी खाद्य संस्कृती आहे ती बिघडत चालली. तर ह्या ज्या आत्ताच्या ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत, अगदी लहान मुलींना पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? हे जे वेगवेगळं खाणं चाललंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की काय मुलींनी काळजी घेतली पाहिजे? नाही, मुलींनी काळजी घेण्यापेक्षा अगदी आई-वडिलांनीच काळजी घेतली पाहिजे. ते आता आई-वडिलांनी तर काळजी घेतली. कारण आई-वडिलांनाच आता बाहेर जेवायला लागतंय, बाहेरनं मागवावं लागतंय, पिझ्झा बर्गर लागतो त्यांना. हे शिकवतो कोण अगोदर? आई-वडीलच शिकवतात ना. मुलं काय एकदम शिकतात काय? त्यांना कुठं माहिती असतं. हे आई-वडीलच घेऊन जातात अगोदर. मग त्यांना ते आवडायला लागतं, मग मागवायला लागतात, मग रुसणं फुगणं होतंय. मग ती वैताग नको याचा, देऊन टाकूया, मार्ग काढतात. असं होतं ते. पण हे लहान वयापर्यंत ठीक आहे. पण आज जेव्हा आपण 15-16 सवय होते ना, मग सवयच होते ती, मुलं जातात, तेच आवडतं. आता मुलांना घरचं अन्न नाही आवडत, बाहेरचं जास्त आवडतं. आईपेक्षा मॉम जास्त आवडते. होय, बाहेर आईला पण लागतंच ना. आजकालच्या आई बाबांना पण लागतंच ते.
आई बाबांना पण सवय झाली बाहेरचं काय. मग जसं जसं तुम्ही लाईक बोंबले थिंडतायत, आता बाहेर तोंड मारायला लागतंय लोकांना, हे खायलाच लागतंय. पालकांनीच काळजी घेतली पाहिजे की आणि किमान महिन्यातनं एकदाच गेलं, दोनदा गेलं ठीक, तर सतत नाही ना. सतत घरचं अन्न आहे म्हणजे काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे बघितलं पाहिजे ना. बरोबर आहे. त्यातून मिळणारे न्यूट्रिएंट्स याचा अभ्यास मुलांना दिला पाहिजे. ते दिला पाहिजे. मुलांना सांगितलं नाही, आपणच तेच खायला सुरुवात केली तर मुलं खातील ना.